तर ब्रेक नाही लागला माझा. हे ब्रेक नाही लागत आहे. ॲक्च्युली मित्राला पिक करायला आलो आहे. त्याच्या ओळखीचा कोणतरी स्टिकरवाला आहे, त्याने मला सांगितलेलं, सो त्याला घेऊन जातोय मी. आज पहिल्यांदा असं झालं असेल मुंबईच्या ब्लॉगमध्ये माझ्या. आता वेगळा रस्ता आहे जरा. एव्हरीडे आपला ऑफिसचा रस्ता असतो, आता जरा वेगवेगळे रस्ते आहेत. अरे इकडे एवढ्या उंच बिल्डिंग झाल्या, आई शपथ रे. आतमध्ये जास्त हॅपनिंग वाटते मला जरा. ॲज अ आर्टिस्ट आणि सेकंड थिंग, तू काय आणलायस, तुझी गाडी आणली आहे त्याला ते सूट झालं पाहिजे. कोणती गोष्टीला बेस असेल ना, बेस तर ते मजबूत राहते. माझे व्हिडिओज बघतात तर काय सजेशन आहे? सजेशन म्हणजे तू अजून थोडं जास्त बोललं पाहिजे असं मला वाटतं. अरे कोणतेही काम असं नाही की आम्ही करू नाही शकतो, फक्त वेळ द्यावा लागतो आर्टवर्कीला, तेच महत्त्वाचं. हां, गुड आफ्टरनून मित्रांनो. आत्ता तोल गेलेला माझा हात, अजून रिकवर झालेला नाही आहे. ओके, गुड आफ्टरनून. 5 वाजलेत संध्याकाळचे. असं अचानक सुट्टीच्या दिवशी मी व्लॉग करतो आहे, कारण 1 मिनिट हां, तर ब्रेक नाही लागला माझा. हे ब्रेक नाही लागत आहे, आरामात चालवायला लागेल. काय होतं आहे आज, आई शपथ रे. तर आपण निघालो आहे. ॲक्च्युली आपण जे इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर जो कॉन्टेंट टाकतो त्याची कुठेच माझ्याकडे ॲडव्हर्टिजमेंट नाही आहे. ॲडव्हर्टिजमेंट इन द सेन्स मी कुठे चॅनलचं नाव वगैरे काहीच कुठेच मी ॲड नाही केलं आहे. सो ते स्टिकरिंग करायला मी चाललो आहे आणि माझा ब्रेक बिलकुल लागत नाही. तोतल्यासारखा पण बोलतो आहे मी. काय चाललं आहे, एक आईला दिवस खराब आहे काय? नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. दिवस झाला, आता संध्याकाळ चालू झाली आहे. ॲक्च्युली खरंच ब्रेक नाही लागत आहे. मी बाईक डिझेल वॉश केलेली आणि त्याच्यानंतर गाडी उभी होती फक्त. मला एकदा ती प्लेट इच्छा गावात ब्रेकच नाही लागत आहे आणि थांबून बघायला लागणार आहे. बिलकुल फास्ट नाही चालवू शकत आहे मी. मानलं काकांना. असे मी भरपूर बघितलेत जे डिसेबल आहेत पण डिलेवरीचं काम करतात. बाई काय चाललं आहे माझ्यासोबत, बिथरलो आहे मी. गेटला चाटलो मग अशी बिल्डिंगच्या, हाताला थोडंसं लागलं. काका डचकले. आता मी लूप पण केली चेन, पण ती पुढून केली मी. जे मागचा ब्रेक पण असं काय चाललं आहे कळत नाही. आवाज पण येतो आहे सगळीकडून. इथे मी ॲक्च्युली मित्राला पिक करायला आलो आहे. त्याच्या ओळखीचा कोणतरी स्टिकरवाला आहे, त्याने मला सांगितलेलं, सो त्याला घेऊन जातो मी. अच्छा, अरे ब्रेकच नाही लागत आहे. हां, आणि कसला आवाज येतोय काय माहिती. एक काम कर ना, कोणाच्या गाडीत असा कपडा आहे का बघ ना, पटऱ्याच्या वगैरे. बघ ना जरा. नाही आहे. A few moments later. अरे मी झोपलेलो ॲक्च्युली. त्या मित्राच्या इथून आलो, बस आणि ना मला ना अशी कडकडून झोप आली रे. तर मी 10 मिनटं पडलो आणि मग तुला कॉल केला. कुठे जायचं आपल्याला? हां, ईस्टचं टाक ना. खूप कमी लागतोय रे ब्रेक. हळूच चालवतो मी गाडी, नाही तर जायचं कुठेतरी. बात तो सही है. नाही तर असं एकदम कच करून लागायचा ब्रेक. हां ठीक आहे, त्याच्याकडे जाऊ. आम्ही काय जास्त लांब नाही जाते. घाटकोपर ईस्टला एक स्टिकरवाला आहे. मी राहतो घाटकोपर वेस्टला आणि ईस्टला. आमचं हे काही छोटं मोठं काम आहे ते आम्ही करून घेऊ. निघाल्या ट्रॅजेडी झाली आज. मागून आवाज येतो तुला डब्याचा वगैरे? नाही ना, आवाज असा खडखड नाही येते ना? संध्याकाळच्या टाईमला निघालो तर जरासं ऊन कमी म्हणजे ऊन नाहीच आहे, जरा प्लेझंट आहे. त्या ह्याच्यातच निघालो आहे. इथून घाटकोपर 5 मिनटावर आहे. मला माहिती आहे लगेच पोचणार. हा ब्लॉग खूप छोटा असेल मला वाटतं. हार्डली 10-15 मिनटात संपून जाईल आम्ही जे करणार आहे. कारण मला भरपूर लोकांनी असं नाव वगैरे विचारतात, ब्लॉगर आहे का, चॅनलचं नाव काय, इन्स्टा आय डी काय. सो बेटर आहे आपण आता डायरेक्ट चिपकवूनच टाकू. मी नेहमी ब्लॉगची सुरुवात अशीच करतो अजून पण, कारण तो कॅमेरा शायनेस मला अजून पण आहे की मी डायरेक्ट कॅमेरा पकडून पहिले स्वतःचा इंट्रो देईल आणि मग ब्लॉगची स्टार्ट करू हळूहळू. तेही होईल. लागतोय ब्रेक लागतोय. काय झालं माहीत नाही रे. गणपती बाप्पा पण पडले. हां धुतल्यानंतर होतं ते जरा. गणपती बाप्पा पण पडले माहिती आहे. अरे ते बघितलं आता मागचा ब्रेक लागला नाही. काय म्हणजे यांना काय करायचं आहे. मला जरा मारायला लागणार असा ब्रेक, तेव्हा जाऊन मला वाटतं काहीतरी होईल. आता रिक्षात जाऊन बसलो असतो आपण, पुढचा ब्रेक पण लागत नसता ना.
त्याला कन्फर्म ठोकलो असतो आपण, कारण मी आता फक्त खालच्या ब्रेकवर होतो, लागलाच नाही. हे असं होतं का मला एवढं नॉलेज नाही की डिझेल वॉशमुळे ह्या गोष्टी होतात. मी म्हणजे आधी पण ऐकून आहे की ब्रेक कमी लागतो, पण ह्याच्या आधी पण मी डिझेल वॉश करून घेऊन गेलो आहे, तेव्हा मला एवढं काय फील नाही झालं. आज जरा जास्तच होतं आहे. चिंतन ग्राफिक्स ओके करतील का आपले ते? लिहिलंय हे का इन्स्टंट प्रिंट स्टिकर वगैरे. पोचलो आपण आपल्या काम जिथे आपण करणार आहोत तिथे. ब्रेक थोडे लागायला लागलेत. कुठून जायचं? चल इथून जाऊ. हे भारी झालं ना आता. मला वाटतं ही मेट्रो इकडची आहे, ठाण्यापर्यंतची मेट्रो आहे ही, आहे ना? पण ही घाटकोपरला नाही ना रे. हे काय तिकडे गणपती मंदिर आहे ना ते? नाही गणपती मंदिर तर हे आहे. मग ते काय होतं? हे बघ, हे गणपती मंदिर आहे. आधीच असेल पहिला गेलो असतं तरी चाललं असतं. इकडे स्विमिंगचं होतं, ओडियन स्विमिंग, बंद झालं ते. हां, अरे तिकडे ना त्या ओडियनच्या इथे 2-3 जण गेले ना बुडून, तो बंदच केला. मग ही बघ ती गाडी XCV. हां, आपले घाटकोपर. आंब्याचा सीझन आला आहे, आंब्याचा. आता इकडे भरेल बघ सगळं. मग आपले कधी येणार असे? मे नाही, मार्च नंतर येतात ना ते काहीतरी. हां, म्हणजे एप्रिलमध्ये वगैरे येतात. हे बघ इकडे ह्या गल्लीत ते तिकडे लेफ्टला एक हे ते तिकडे आंबेच विकतात नुसते मेमध्ये वगैरे. म्हणजे उन्हाची गरमी नाही लागत, येऊन ऊन डोळ्यातले जातोय रे. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. बाईक खूप गरम झाली आहे रे. रिफ्लेक्ट करतोय सगळा, काय दिसतच नाही. म्हणजे ग्लास त्याची ब्लॅक आहे का? काय बोलतो? सिरियसली सिरियसली रात्री जाऊन दिसतं. कारण मी ब्लॅक लावत का नाही माहिती आहे का, हेच रिझन आहे. हां, हे बघ इकडेच त्या दिवशी सीन झाला माझा. हे ऑटोवाले ना डायरेक्ट आले. आता माझा हे बघ असा ग्रीन आहे. हां 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 हां, तो ब्लॅक वाला घ्यायचा आणि हे वाला व्हाईट घ्यायचं. अरे ते तेव्हा मी घेताना असा घेतला ना नॉर्मलवाला. भांडूपवाला तुझा मित्र आहे ना? तो कोण आहे? भांडूपला? हां, अरे मित्र आहे, कॉलेज मधला आहे. तो करतो हे सगळं? काय हे सगळं? अरे ते लोक तिकडच जातात करायला. स्टिकर बिकर बंद आहे बघ, बंद आहे. ते शटर लावलंय बघ. चल जाऊ आपण भांडूपलाच जाऊ. आईला खूप फिरलो. मित्राला सांग येतोय. भांडूपला कुठे एक्झॅक्ट माहिती आहे तुला? भांडूपला एक्झॅक्ट कुठे माहिती आहे? त्याला कॉल कर ना. नाही म्हणजे बाईक तशी घेऊन जायला LBS ने घेऊन जायची. LBS ने ना, म्हणजे भांडूप वेस्टलाच आहे ना? हां ठीक आहे. प्लॅनमध्ये आपला छोटासा चेंज झाला आहे. जे कोणते शोधून काढलेले आपण प्रिंटवाले सॉरी स्टिकरवाले, ते सण असल्यामुळे बंद आहे. हे बघ मी इथे बाईक धुतो आणि खूप खतरनाक बाईक धुतात इथे. एक बाईक घेऊन धुणार तो. बघितलं आता BMW धुत होता. मी चेन पण क्लीन करतो ना, चेन प्लस बाईक वॉश. तर माझे 250 घेतले. त्याच्याकडे मोठ्या मोठ्याच बाईक येतात आणि तो असं म्हणजे असं रूम टाईप आहे ना, आतमध्ये घेऊन जाणार. पहिल्यांदा तुला विचारणार डिझेल वॉश की नॉर्मल, मग पहिल्यांदा डिझेल मारणार. त्याच्यानंतर तो एवढा वेळ पाणी मारतो ना, खूप वेळ पाणी मारतो तो. आज पहिल्यांदा असं झालं असेल मुंबईच्या व्लॉगमध्ये माझ्या, म्हणजे डेली ऑब्झर्वेशनच्या व्लॉगमध्ये टाकतो ना आपण. आता वेगळा रस्ता आहे जरा एवढ्या दिवसांमध्ये, नाही तर सेम एव्हरीडे आपला ऑफिसचा रस्ता असतो. आता जरा वेगवेगळे रस्ते आहेत. अच्छा वरती जायचं आहे. इकडे शाळा आहे ना एक वरती, तिकडे माझं ऑडिट असायचं ज्यावेळेस मी अकाउंट्समध्ये होतो. अरे इकडे एवढ्या उंच बिल्डिंग झाल्या.
आई शपथ रे. आणि लोक राहायला पण आली आहेत. अरे तुला सांगू इकडे ना कधी यायचं माहिती आहे मी 2017-18ला काहीच नव्हतं हे, काहीच नाही. आई शपथ रे. रस्ते पण चांगले केलेत. एवढ्या रूम आहेत तर यांना पार्किंग पण पाहिजे ना. अरे हे बा आतमध्ये किती झालं. आई शपथ. अरे काय नव्हतं, काहीच नाही. अरे इकडे मी यायचो इन द सेन्स 1-2 वेळा आलो आहे इकडे. ते मित्राचं कुठे बिल्डिंग ना, पण हे खूप आतमध्ये नाही काय. अरे स्टेशन किती लांब आहे माहिती आहे का. नाही रे आपलं स्टेशन जवळ आहे. सरळ गेलो का परत रोड क्रॉस करून 2 मिनिटं असं चालवायचं आणि खाली खूप लांब आहे ते. खूप म्हणजे इथून तू चालत जाशील ना 20-25-30 मिनिटं चालत. खूप मोठं आहे हे. कोकण नगर आहे का. बघ जरा ॲड्रेसवर काय लिहिलंय. आतमध्ये जास्त हॅपनिंग वाटते मला जरा. म्हणजे आपलं अमृतनगर कसं आहे त्या टाईपमध्ये. हा चांगला करतो का. बंड्या रेडियम आर्ट्स मस्त नाव आहे. तर मित्रांनो दिसतंय काय, तर आलो आता भांडूपला आलो आम्ही. दादा बोलत नाही, मी बोलायला लागलोय जरा आता. तर मंदारच्या ओळखीवर मित्र आहे माझा मंदार, त्याच्या ओळखीवर जरा आता दादा विचारतो क्वालिटी आहे ना. हा म्हटलं हा. अरे हा तुम्हाला बोला क्वालिटी आहे ना. अरे खरंच. अरे माणसी लावलंय पण अजून नाही गेलंय. तिकडनंच लावलंय. त्याच्याकडनंच लावली. ती माझी गाडी घासलेली म्हणून ते तिकडचा जरासा तरी पण कुठेच गेलंय. चिंताने लावलंय पण ना वरती. अरे सॉरी. अरे भाई एक मोठे ब्लॉगर आलेत. तर भाई आता बघू, दादा काहीतरी बोलतोय, जरा जातो आता तिथं. यावेळेस राईड करतो तर सगळे लोक लेफ्ट साईडला उभे आहेत. आपल्याकडे ड्रायव्हिंग लाईन कोणती आहे. बरोबर आहे. पण समजा मी ट्रॅफिकच्या मध्ये उभा आहे तर मग तू लाव साईडने. मग तू म्हणशील तसं लाव. किंवा मग इथे नाही लावलं तर इथे पुढे. आता मध्ये लावलं काय रे आपण हे. नाही हे मी ॲक्च्युली आलो आहे घाटकोपरवर. त्याने एकदम घाणेरडं काम केलं आणि तो बंद होता. टॉप बॉक्सचं एक केलंच ना फायनल. हां पुढे लावायचं की इथे लावायचं. पुढे लावलं तर तुला काय वाटतंय. पुढे लावायचं की साईडने लावायचं. पुढं पण लावू शकतो विंडशील्डवर, असं काय नाही. सगळीकडेच लावायचं. सगळीकडे नको. अरे मग नाही, ते दोघांपैकी एक पाहिजे ना तुला. की साईडने लावलं. गाडी पूर्ण सगळं मग आहे की हा असं होईल की त्याची गाडीचं लुकच झालं आणि सगळी कोणालाच बोलत नाही. ॲज अ आर्टिस्ट. आणि सेकंड थिंग तू काय आणलायस. तुझी गाडी आणली आहे त्याला ते सूट झालं पाहिजे. तर मी ते आयडिया देऊन फायदा आहे. तू म्हणशील मला टायरला लाव, मी टायरला लावून देईन. घे नाही तर के आणि आर कॅपिटल आहे आणि अंडरस्कोर नाही. व्ही पण कॅपिटल आहे. अच्छा व्ही पण कॅपिटल आहे. हे वेगवेगळं. तर मी कसं करणार माहिती आहे, कशी आहे एक मस्तपैकी ना राऊंडिंगवाले कॅप बनवायची मस्त ब्लॅकवाली. त्याच्यावर आपली पेस्ट करायचं जेणेकरून ते आहे ना निघणार नाही. तुला जो बेस हवा होता ना तो. बिकॉज बघ कोणती गोष्टीला बेस असेल ना, बेस तर ते मजबूत राहते. जर बेस नसेल तर निघून जाते. ठीक आहे. मी तुला स्पेलिंग वगैरे दाखवतो आणि यूट्यूबचा फॉन्ट जो आहे तो तुला देतो आणि याचा A few moments later. माझे व्हिडिओज बघतात तर काय सजेशन आहे. सजेशन म्हणजे तू अजून थोडं जास्त बोललं पाहिजे असं मला वाटतं. अरे इंट्रोवर्ट लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. बोलूच शकत नाही आणि ना समजतच नाही की आता काय बोलायचं. आणि खूप वेळा काय होतं माझं की सीन होऊन जातो आणि नंतर मी 5 मिनिटांनी त्याच्याबद्दल सुचत नाही ना लगेच. आणि मी ह्याच्यात ढकललं गेलो. माझी म्हणजे असं हे नव्हतं की मला करायचं. याला विचार मी कधीपासून फिरतोय. 2015-16 पासून मी राईड करतो. माझ्या मम्मीमुळे आणि दादामुळे चालू केलं. तुझी कुठली होती आधी गाडी. मी FZ वापरली, नंतर वर्जन 2, त्याच्यानंतर होंडा CB 350 RS, नंतर आणि दादा CB 350 विकली मी. काय सांगली ना यार. आफ्टर सेल चांगली. सेल सर्व्हिस चांगली नाही. मी तेच बोललो 2 इंचवाला तो. हे ना 2 इंच छान दिसतो. 2, 2.5, 3 इंच याच्या पुढे नाही लावायचं. ठीक आहे. मला तो एक हे बघ, आणि याचा प्रॉब्लेम काय माहिती आहे, काही जरी केलं ना असं घेतं. हे असं केलेलं चांगलं दिसतं. गणपती पाहिजे ना. हे असंच करताना चांगलं दिसतं. 1 2 3 4 ते श्रीच्या बाजूचा बोलतो ना. लक्षात ठेव, कधी तुला हवं असेल ना परत हीच कॉपी जशीच्या तशी तुला मी बनवून देऊ शकेन.
डिटेल सांगा. 25 ते 26 वर्षापासून चालू आहे. हां. आणि कुठेही ज्यावेळेस काही काम अडतं आणि तो कुठे करू नाही शकत तो शेवटी तिथे एकच नाव येतं की बंड्या बंड्या दादाकडे होणार असं आहे. कारण कोणतंही काम असं नाही की आम्ही करू नाही शकत, फक्त वेळ द्यावा लागतो आर्टवर्कला, तेच महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि हा हे करून आहे ना मला मेन्शन मार, हां हां हां. मला फॉलो कर ना, मी घरी बाहेर काय आलं? होंडाची घेतली ना? नाही, मी जिथून सर्व्हिस करायचो ना सिप्सवरून अंधेरी, ती चांगली नाही आहे. तुम्हाला ठाणे जवळच आहे. ठाण्याला तो 4-5 रस्ते मला वाटतं कॅडबरी जंक्शन. हां त्याच्या इकडून म्हणजे आहे तो एक रस्ता, तुला मॅपवरून कळेल. होंडा आम्ही गेलो होंडा इकडे. अरे ही पण होंडाच तर आहे ना. ते होंडा वेगळं आहे, ते होंडा बिग विंग आहे. होंडा हे होंडा आहे. 300cc वरच्या गाड्या वेगळ्या आणि त्यांची सर्व्हिस पण वेगळी होते. आणि ते सिप्सला जे आहे ना सर्व्हिस सेंटर, ती लोक त्यांचा फोकस ना आफ्रिका ट्विन, CBR 650, परत ते CBR 1000 त्याच्यावर त्यांचं लक्ष. मग ते हायनेस आणि CBला काहीच म्हणजे एकदम हे करून टाकतात. माझा एक ॲक्सिडेंट झालेला, तर माझा हँडल पूर्ण असा सरळ झालेला मधून. हां होंडाचा. मी त्यांना कॉल केला मला हँडल लावायचा, बोलतात 2 आठवडे थांबायला लागेल. मग मी इकडे आलो ठाण्याला, त्यांनी मला 2 तासात करून दिलं. एकदम हाय प्रायोरिटी, घाटकोपरवर आलाय कस्टमर पटकन करून द्या असं करून दिलं त्यांनी मला. ते चांगलं आहे तिकडे सर्व्हिस सेंटर. मी ठेवली असते ना तोपर्यंत, म्हणजे मी डील झालेली माझी म्हणून मी विकली ती, नाही तर मी ती नसती विकली. नाही होंडा चांगलीच आहे. अरे त्याचा पिकअप एवढा खतरनाक आहे, एव्हरेज चांगला आहे त्याचा, 35च्या अराउंड एव्हरेज यायची ती. सगळ्यात भारी इंजिन होंडा. अरे एकदम स्मूथ, म्हणजे इनफिल्ड आणि त्याच्यामध्ये एकदम स्मूथ, तुला व्हायब्रेशनच नाही कुठे. बेस्ट आहे. चलो बाय. चलो बाय. निघालो आहे आपण आता आपल्या घराकडे. आपली कामं झालीच सगळी. आपण लेफ्टने ना, नाही सरळ इकडे भाऊ वडापाव आहे ना? काय बोलतो? काय बोलतो? इकडेच आहे ना पण कुठेतरी? इकडेच मला आठवत आहे कुठेतरी मी खाल्लेला. हां अरे नाही इकडे पण आहे एक. म्हणजे हे काय रिटर्न असं रिव्हर्समध्ये यायची म्हणजे रिव्हर्सच बोलतोय, अपोजिट न्यायची गरजच आहे का? एक युटर्न घेण्यासाठी मला समजत नाही. लोक 4 व्हीलरवाले आणि असे मोठ्या गाड्यांचे, 2 व्हीलर समजू शकतो ना, छोटे बाजूबाजूने निघून जातात. 4 व्हीलर टाकतात डायरेक्ट अपोजिटला. अरे तिचा आवाज कसला भारी आहे, असा एकदम वजन आवाजात. म्हणजे एका पॉईंटला तुला म्हणजे तो आवाज ना असा वजनदार आहे, एकदम मस्त आवाज आहे. आणि समोरचा घाबरला पाहिजे असं, तिला बोल पोलीस बिलीस हो. पाच 6 मिनिटात भांडूप ते घाटकोपर, आणि इकडून आता 20 मिनिटं लागतील. नयनने मला बघितलं ना वाटतं, आणि बंबू बघतो. कुठे आज सुट्टी नाही का तुला? तुला सुट्ट्या वगैरे नाही रमजानची वगैरे? काय ब्लॉग बिग चालले? अरे बघ लावून आणलं आता मी सगळं. काय लावून आणले? आता 1 मिलियन होणार आहे माझे 3 महिन्यात. नाही चांगले हे बघ इथे बघ, नाही चांगले लावलं पाहिजे. लावलंच पाहिजे मग. हे पण चांगलं लावलं. म्हणजे ह्याच्यावरून समजलं तू माझे व्लॉग्स नाही बघत. काय याच्यावरून समजलं हा माझे व्लॉग्स नाही बघत. मी तुझे मोठे मोठे वाले ब्लॉग बघितले, छोटे छोटे वाले नाही बघितले. अरे हा छोटा व्लॉग नाही, किती 15 मिनिटाचा असेल ना हा. अरे इन्स्टॉलेशन वाला नाही बघितला रे. इन्स्टॉलेशन वाल्याने टाकलाय, ऍक्सेसरीज वाला एक व्लॉग टाकलाय मी. मी तो नाही बघितला, मग मी तेच तर- त्याच्यात सगळं मेन्शन केलंय मी, सगळ्या गोष्टी.
हे तर मला माहित होतं तू घेतले जेवायला, हे माहिती होतं. काय आहे? ओ एक हे प्रॉपर हे ना माझे 6 सबस्क्रायबर नाही माझा. सबस्क्रायबर आहे कुठे चाललंय? भाऊचं आता. मच्छी आणायला? वा, माझ्यासाठी येऊन घेऊन ये. चल ना, ब्लॉग पण होऊन जाईल भाई. बघू, मी सांगतो तुला, घरी जाऊन सांगतो. तू सांगतो बोलला म्हणजे नाही घरी जाऊन सांगतो. सांगतो सांगितलं विषय सोडून द्यायचा. समजून जा. चल मी पण येतो. चल बाय. चल बघू, मी सांगतो तुला. 5 वाजता. हा हा, ते चैत्र ते, हा माहिती आहे. हा, तू चल, येते खाली. कोण येते? विक्रोई. चल. मित्राला ड्रॉप करून निघालो आता आपल्या घराकडे. जरा खुश आहे मी कामं झाल्यामुळे. हे जे लावलं आहे भारी वाटतंय जरा मला. हे अजून लावायला पाहिजे का असं वाटतंय मला. आहे माझ्याकडे अजून एक स्टिकर. वाटलं तर मी दुसरीकडे पण लावून टाकीन. इकडून न जाण्याचं रिझन ना, इकडे एकदा बस वगैरे अडकली तर ती खूप ट्रॅफिक होते. त्या दिवशी मी 15-20 मिनटं भटवाडीतच होतो. तर व्हिडिओ असा एंड करण्याचं रिझन आहे की नेहमीप्रमाणे मी काहीतरी मिस्टेक केली. इथे माझ्याकडे बॅटरी ड्रेन झालेली कॅमेऱ्याची, तर व्हिडिओचा एंड झाला नाही आणि मी आत्ता एंड करतो आहे ब्लॉगचा. एडिटिंग झाली आहे, ब्लॉग लवकरच येईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा तुमचे सजेशन्स जे असतील ते. आणि असंच सपोर्ट करत राहा. टेक केअर.